आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय शांतता रॅलीच्या नावाखाली वैचारिक पातळी शून्य असलेला व्यक्ती मनोज जरांगे हा महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्यांना, ओबीसीच्या नेत्यांना अत्यंत खालच्या भाषेमध्ये शिवीगाळ करतोय. अक्षरशः बुक्कीत दात पाडायची धमकी द्यायची. तुम्हाला मस्ती आली ते म्हणायचं. आम्ही इतके आमदार पाडतो, कोण कसा येतोय निवडून आम्ही बघतो, दाखवतो. विधान परिषदेला ओबीसी आमदारांना ज्यांनी निवडून दिले त्यांना पाडा असे आदेश देतोय. इतका खालच्या पातळीचा जातीवाद हा मनोज जरांगे नावाचा व्यक्ती हा करतोय. महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला ललकारतोय. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, ओबीसी नेत्यांना खालच्या भाषेत जाऊन शिवीगाळ करतोय, बघून घ्यायच्या धमक्या देतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्र हा दररोज सोशल मीडियावर, टीव्हीवर ही सगळी शिवीगाळ, ही धमकेबाजी पाहतोय. हे नक्कीच न्यायाचं आणि नैतिकतेचं उदाहरण नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. माझी आदरणीय देवेंद्र फडणवीसांना नम्र विनंती आहे, एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून या शिवराळ, धमकी बहादर, जातीवादी मनोज जरांगेंना कायद्याचा पट्टा लवकरात लवकर घालावा. अन्यथा महाराष्ट्रामध्ये बीडपेक्षा भयंकर वातावरण होईल. यांच्या चिथावणीमुळे महाराष्ट्रामध्ये जाळपोळ झाली, कोणावर हल्ले झाले तर यातला जबाबदार कोण? ह्या मनोज जरांगेवर महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. राहुल नार्वेकरांनी विधानसभेमध्ये अंतरवाली, सराटी आणि बीडच्या जाळपोळीवर SIT नेमावी असे आदेश दिलेले आहेत. ह्या SITचं काम कुठपर्यंत आलं? नक्की याचा कॉन्स्पिरेटर कोण? याचा सूत्रधार कोण? हे खरंच तपासलं पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्राची शांतता, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या मनोज जरांगेंना कायद्याचा धाक दाखवला पाहिजे, तरच महाराष्ट्रामध्ये शांतता लाभेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.